जय शिवराय मित्रांनो सिंचन विहीर गायगोट्यासह मनरेगाची कुशल मटेरियलची थकीत असलेली बिलं खात्यात कधी क्रेडिट होणार, सातत्याने विचारला जाणार एक प्रश्न आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्यातील बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये ज्याच्यामध्ये जळगाव, धुळे असेल किंवा छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर किंवा नाशिक जिल्ह्यातील असेल बऱ्याच मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची विहिरीची असतील, गायगोट्याची असतील किंवा इतर मनरेगाच्या कामाची बिल मोठ्या प्रमाणात थकीत आहेत. याच्यामध्ये काही ग्रामपंचायतीची कामं देखील आहेत, त्यांची देखील बिल थकीत आहेत आणि या सर्व बिलांसाठी राज्य सरकारकडून एक पाठपुरावा करण्यात आलेला होता. स्वतः मंत्री केंद्रीय मंत्र्यांना भेटून आलेले होते आणि या पार्श्वभूमीवरती 5 ऑगस्ट नंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून हा निधी वितरित केला जाईल अशा प्रकारे देखील सांगण्यात आलेलं होतं. परंतु अद्याप हा निधी वितरित करण्यात आलेला नाही आणि याच पार्श्वभूमीवरती एक महत्त्वाची अशी आढावा बैठक मंत्रालयामध्ये पार पडलेली आहे. मित्रांनो, राज्यामध्ये व्हीबीजी रामजी ही योजना आता मनरेगाच्या ऐवजी सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत योजना सुरू झाल्यापासून अर्थात 1 जुलै 2026 पासून नंदुरबार जिल्ह्याच्या माध्यमातून एक विशेष कामगिरी करण्यात आलेली आहे. त्याचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं. याचबरोबर आपण जर पाहिलं तर या योजनेअंतर्गत अहिल्यानगर, यवतमाळ, नाशिक, चंद्रपूर, जळगाव, अमरावती, नांदेड, बुलढाणा, लातूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील चांगली कामगिरी केली जात आहे आणि या योजनेच्या अंतर्गत तब्बल 318 पेक्षा जास्त कामं ही या लाभार्थ्यांना दिली जात आहेत. याच्यामध्ये सिंचन विहिरी असतील किंवा इतरही बऱ्याच साऱ्या कामांचा समावेश आहे. या सर्व कामांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊन याच्या अंतर्गत जास्तीत जास्त कामं करून घ्यावीत. या योजनेच्या अंतर्गत रोजगाराचा जो काही निधी असेल, लेबरचं जे काही बजेट असेल ते लवकरात लवकर प्राप्त करून दिलं जाईल अशा प्रकारची माहिती या आढावा बैठकीमध्ये देण्यात आली आहे आणि तब्बल 2852 कोटी रुपयाचा निधी हा थकीत आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये मनरेगाच्या अंतर्गत 2023-24, 24-25 या वर्षामध्ये झालेल्या सिंचन विहिरी असतील, गायगोटे असतील किंवा इतर ग्रामपंचायतीची कामं असतील, या कामाचा तब्बल केंद्र शासनाकडे थकीत 2852 कोटी रुपयाचा निधी आहे आणि तो निधी मिळवण्यासाठी सुद्धा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तो लवकरच निधी राज्याला मिळेल अशा प्रकारची ग्वाही या ठिकाणी मंत्री महोदयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. अर्थार्थी तात्पर्य हे आहे की अद्यापपर्यंत हा निधी राज्य सरकारला मिळालेला नाही. आता हा निधी मिळाल्यानंतर या समरूप राज्य शासनाच्या माध्यमातून तरतूद करून राज्याचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. एकंदरीत सर्व निधी उपलब्ध झाल्यानंतर हा निधी पुढे शेतकऱ्यांना वितरित केला जाईल. आता अद्यापपर्यंत निधी मिळालेला आहे म्हणजे याच्यामध्ये आणखीन महिना 2 महिन्याच्या प्रोसेस लागू शकतात. तर निधी कधी येणार आणि हे अनुदान खात्यात कधी येणार याच्याबद्दल सातत्याने विचारला जाणारा हा एक प्रश्न होता. जर हा निधी ऑगस्टमध्ये पहिल्या दुसऱ्या आठवड्यात आला असता तर ऑगस्ट महिन्यामध्येच लाभार्थ्यांचं पूर्णपणे वाटप झालं असतं. परंतु हा निधी उपलब्ध न झाल्यामुळे आता आणखीन काही काळ या लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. मित्रांनो, या पार्श्वभूमीवरती आपण पाहिलेले बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये आंदोलनं सुरू आहेत, त्याच्या संदर्भात वारंवार मागण्या सुरू आहेत. परंतु हा निधी कुठेतरी उपलब्ध करून दिला जात असताना किंवा याचा पाठपुरावा केला जात असताना कुठेतरी राज्य सरकार कमी पडतंय हे यातून दिसून येत आहे. कारण आता व्हीबीजी योजना, रामजी योजना सुरू झाली, त्याच्या अंतर्गत मस्टर निघायला सुरू झाले, त्याच्यासाठी निधी उपलब्ध झाला. परंतु थकीत निधी हा का उपलब्ध करून घेतला जात नाही किंवा त्याचा पाठपुरावा का केला जात नाही हा एक प्रश्न आता सातत्याने लाभार्थ्यांना पडलेला आहे. याच्या संदर्भातील जे काही आता अपडेट येईल किंवा हा निधी उपलब्ध झाला तर त्याच्या संदर्भातील अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.